नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मंजुवार अकॅडमीमध्ये पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण 12वी इंग्लिशचा क्लास चालू करत आहोत. 12वी इंग्लिशचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास उद्यापासून चालू होणार आहे. त्याच्या अगोदर एक छोटासा डेमो क्लास तुमच्यासाठी अरेंज केलो आहे, पाहून घ्या सर्वांनी. 12th इंग्लिशचं होते काय तर आपण वर्षभर अभ्यास केलेला नसतो. बऱ्याच लोकांना इंग्रजीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट देखील माहिती नसतो. आणि जसं परीक्षेचं टाईमटेबल आलं तसं कुठंतरी जाणवायला लागतं की आपल्याला इंग्रजी नावाचा एक विषय आहे. त्या विषयाचा 10thला जे आम्ही अभ्यास केलो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं दिसतंय, काय आहे नेमका प्रकार ते. तर याच्यात असं विशेष काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. अगोदर आपण 80 मार्काचं कसं डिस्ट्रीब्युशन आहे ते पाहणार आहोत. पाहून घ्या. याच्यामध्ये एकूण 4 सेक्शन आहेत. पहिलं सेक्शन, इथं मला थोडंसं जागा अपुरी पडते म्हणून मी 3 सेक्शन लिहिलं आहे. डिटेलमध्ये इथं तितकं नाही आहे. पाहून घेऊ आपण नेमकं आहे काय. सेक्शन फर्स्टमध्ये प्रोज आहे. प्रोज काय प्रकार असतो, ह्याच्यामध्ये 2 पॅसेजेस येतात तुम्हाला. जवळपास 6 क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स, 12 मार्काचं. बघा ह्यानं इथं आपल्याला गणित कसं सांगितलं बघा. याच्यामध्ये येते काय हे अगोदर पाहून घेऊ. सेक्शन फर्स्टमध्ये प्रोजमध्ये यानं सांगितलेलं आहे कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आकलन. एखादी पॅसेज येतो, तो वाचायचा आहे, त्याच्यावरची उत्तर द्यायचं आहे. आपण 10thला पाहिलेलो आहोत. 10thला आपणाला क्वेश्चन नंबर A1, A2, A3, A4, A5 असं झालेलं आहे. इथं थोडंसं जास्त आहे. तर तसंच थोडंसं सिम्पल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असल्यासारखं असतं. ते जवळपास 12 असं 24 मार्काला 2 पॅसेज येतात. इथं थोडंसं डिस्क्रिप्शन वेगळं दिलं आपल्याला त्यानं. 18 + 16 2 पॅसेज येतात. ह्याच्यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो 18 मार्काला येतो. क्वेश्चन नंबर सेकंड जो येतो तो 16 मार्काला येतो. असे एकूण 34 मार्काचा अभ्यास जो आहे तो सेक्शन फर्स्टमध्ये घ्यायचा आहे आपल्याला. पहा आता सर्वांनी, कॉम्प्रेहेन्शन सांगितलं आहे, लँग्वेज स्टडी. ग्रामरचं दुसरं नाव आहे बेटा हे. याला असं विशेष घाबरण्यासारखं काही नाही आहे. लँग्वेज स्टडी आपल्याला झालेला आहे. डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. आज फक्त हे 4 सेक्शन 80 मार्क आपल्याला कसे देऊ लागलेत म्हणजे आपला त्याचा एक आराखडा येऊन जाईल. त्याच्यानंतर समरी रायटिंग 10वीला आपण शिकलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 B मध्ये 10वीला शिकलेलं आहे म्हणून सोडून देणार नाही, ते पुन्हा आपण शिकणारच आहोत. आज फक्त फॉर्मॅट पाहत आहोत. समरी रायटिंग आपणाला इथं आहे. त्याच्यानंतर माइंड मॅपिंग. हे माइंड मॅपिंग म्हणजे काय, घाबरून जायचं नाही आहे. माइंड मॅपिंग आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर शिकलेलं आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये आपण पॅरेग्राफ दिलेला असताना डायग्राम कशी काढावी, अशाच प्रकारचा थोडासा बदल असलेला एक प्रश्न आहे. त्याचं नाव आहे माइंड मॅपिंग. त्याला देखील खूप घाबरण्यासारखं काही नाही आहे. तर याच्यामध्ये हे जे 18 + 16 आहेत मार्क्स, एकूण 34 मार्कासाठी आपल्याला सेक्शन 1चा अभ्यास करावा लागणार आहे. तो येतो अंडर द टायटल ऑफ प्रोज. याच्यामध्ये मी पुनश्च एकदा सांगतोय, कॉम्प्रेहेन्शन पॅसेजपासून उत्तर द्यायचे, लँग्वेज स्टडी आहे, समरी आहे आणि माइंड मॅपिंग आहे. ठीक आहे. आता येऊ आपण सेक्शन 2ला. सेक्शन 2मध्ये सेक्शन 2 टोटली डील्स विथ पोएट्री. ठीक आहे. पोएट्री म्हटल्याच्यानंतर याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, पोयम आणि ॲप्रिशिएशन. पोयम येईल आणि ॲप्रिशिएशन येईल. पोयम आपल्याला जवळपास 10 मार्काला डायरेक्ट पोयमशी डील करायचा आहे. क्वेश्चन आन्सर येणार आहेत. आणि 4 मार्काचा जो प्रश्न आहे तो ॲप्रिशिएशनचा आहे. याच्या अगोदर आपल्याला ॲप्रिशिएशन 5 मार्काला होतं, यावर्षी 4 मार्काला आहे. तर असं 10 आणि 4 14 मार्कासाठी सेक्शन 2 आहे, जो की पोएट्रीचा आहे. आता बऱ्याच आपण काय कविता पाहिलेलंच नसतंय, तर त्याचंही टेन्शन घेऊ नका. त्याचे आपण शॉर्ट नोट्स बनवू, PDF बनवू. ते PDF तुम्हाला पाठवू. त्या PDF मध्ये आपण पाहायचं आणि इकडं शिकायचं. पहा. त्याच्यानंतर आलो आपण सेक्शन 3कडे. सेक्शन 3 डील्स विथ रायटिंग स्किल. आपल्याला 10thला झालेलं आहे. मग ह्या वर्षी थोडंसं वेगळं असणार आहे. आपल्याला 1-2 वर्षाचा गॅप पडलेला आहे, काळजी करू नका. बघा याच्यामध्ये काय मिळालेलं आहे, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि पुढं आणखी एक आहे काहीतरी, मी विसरलो लिहायचं, नंतर चर्चा करू. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे प्रत्येकी 4-4 मार्काला येतं बरं का. हे 4, हे 4, हे 4, हे 16 मार्काला आहे. हे 16, 16, 32, 32 आणि 4, 36 आणि 30, किती झाले, 66. बरोबर.
66 मग 64 होतात. आणि राहिलेला जे 16 मार्काचा आहे तो लिटररी जनरल नावाचा टॉपिक आहे. इथं जागा अपुरी असल्यामुळे मी लिहिलेलं नाही आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. अगोदर ह्याला पाहून घेऊ. 4 मार्काला तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याला ऑर येतं, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणखी एक टॉपिक त्याला ऑरमध्ये येतो. इथं आपल्याला खूप चॉईस आहे. ह्या 2-3 पैकी एक जरी आलं तरी आपली नैया पार होऊन जाते. ठीक आहे. आता आलो आपण सेक्शन 3 मधलं बी. ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, इंटरव्ह्यू आहे. याच्यामधलं तुम्हाला सर्वांना आवडणारा येण्यासारखा हे दोन्ही टॉपिक आहेत. त्याला ऑरमध्ये इंटरव्ह्यू आहे. ज्या लोकांना इंटरव्ह्यू आलं त्यांचं खूप छान, नाही आलं हे 2 तर कशीही येणारच आहेत. तसं आपण शिकून घेऊ आणि आपणाला येऊन जाईल ते. इथं हे 4 मार्काचं. त्याच्यानंतर स्पीच रायटिंग, कम्पेरिंग, एक्सपेन्शन ऑफ आयडियाज असे 3 टॉपिक आहेत. ह्या 3 पैकी एक आपण अगोदर पाहिलेला आहे, 10वीला पाहिलेला आहे. नाही जरी झाला तरी मी तो शिकवणार आहे, त्या बाबतीत निश्चिंत राहा. स्पीच रायटिंग असेल, कम्पेरिंग असेल, एक्सपेन्शन ऑफ आयडिया असेल. 12thला मला वाटते इंग्लिशचा अभ्यासक्रम डिझाईन करणाऱ्या लोकांना हे पक्कं माहिती असतं की विद्यार्थी हे वर्षभर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, झोपताना तेच, नाश्त्याला तेच, दुपारी तेच, जेवताना संध्याकाळी तेच, झोपेत स्वप्न जरी पडले तरी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्सचे पडतात. आणि विसर पडतो की इंग्रजी नावाचा विषय नाही आपणाला आहे. मग तुम्हाला एक घाबरवण्यासाठी नाही म्हणून सांगत, पण बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे फिजिक्समध्ये टॉप करणारे विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झालेले आहेत, वर्ष वाया गेलेलं आहे. अशा घटना इथं घडलेल्या आहेत. तर मला घाबरवण्यासाठी वगैरे नाही म्हणत, पण इंग्रजी आपलं निघावं लागेल ना. एवढंही कसं त्याला आपण बिलकुल आपण पाहणार नाही, कुपोषित बालकासारखी त्याची अवस्था करून टाकलो, असं नाही जमत. याच्यानंतरचा जो आहे 16 मार्काचा तो आहे लिटररी जनरल. जेव्हा ॲक्च्युअल क्लास चालू होतील त्यावेळेस मी तुम्हाला ह्याच्याविषयी सविस्तर सांगेन. आय थिंक हे आपलं चुकलं थोडं. 16 मार्काला आहे हे, 16 मार्काला आहे. पहा 16 मार्क 32 मार्क, 32 आणि 14, 32 आणि 4 36 आणि 10 46, 46 आणि 4 50, 50 आणि 3 80. अशा प्रकारे 80 मार्काचा फॉर्मॅट आहे. खूप सोपा आहे. गरज आहे टेक्निकल अभ्यास करायची. ह्याला आपणाला रात्रंदिवस अभ्यास करत बसायचं नाही आहे, आपल्याकडे तितका वेळ पण नाही आहे. ह्याचे ठराविक लेक्चर्स होतील, ते लाईव्ह करा. शक्य झाल्यास लाईव्ह जर आपल्याला शक्य नाही झाले तर तो व्हिडिओ रेकॉर्डेड असणार आहे, तो व्हिडिओ नंतरला पहा. रिकाम्या टाईममध्ये तरी पाहत चला, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि सध्याला आपण 12वी इंग्रजीची जी बॅच आहे ती फक्त आणि फक्त 99 रुपयाला ठेवलेली आहे. परीक्षेपर्यंत तुम्हाला 99 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध होणार आहे. आणि ही ऑफर खूप झालं तर 27-28 तारखेपर्यंत चालेल. 1 डिसेंबरपासून पुन्हा ही बॅच 499 रुपयाची होईल. तर स्वतः तर खरेदी तुम्ही केलेलंच आहात म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ दिसत आहे. नाही जरी केला असला तरी हा कोर्स खरेदी करा आणि आपल्या मित्रांना वगैरे सांगा, फ्रेंड्सला वगैरे सांगा. खूप कमी किमतीमध्ये जर आपला फायदा होत असेल तर ते आपण करून घेत नसलो तर मग त्याला हातानं पायावर धोंडा घालून घेणं म्हणतात. खास 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही PDF नोट्स, काही क्वेश्चन पेपर्स बनवलेले आहेत, त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.